पिना चलशील का माझ्यासोबत? दुकानात झोपून राखे घ्या लागते ना. त्या घेतल्या काय? त्या घ्यायच्याच आहे काय? घेतल्या घ्यायचेच आहे ताई, माझ्यापाशी पैसेच नाही म्हणून राहिल्या घ्यायच्या. आज उद्या घेईन म्हटलं, माणूस देईन म्हटलं. घ्यायचेच आहे, कामाचे पैसे भेटायचे वाटते गाईले. देतो म्हणे, मग घेऊन येतो म्हणे. चल माझ्यासोबत, मी देतो तुले. मग आले म्हणजे भाऊजीचे देऊन देजो मला. होते ना मग गहून आल्यावर देऊन देजो. आता हाय नाही तर त्यापाशी. हॅलो ताई, आज नाही घेईन, उद्या घेईन, परवा घेईन. काय करतो? तुझ्याही पैसे नाही राहत, तुझ्याही पैसे मोजकेच. तुला त्याच्यात गावले जावं लागते, मी पाठवून देतो. मला मी काही गावले जात नाही. अजून गावले जायला खर्च लागते बाई, एवढ्या दूर. किती दूर गाव आहे माहीतचं, काय जातं एवढ्या दूर. म्हणून मी त्या घराबाच्या काकू जाते आपल्या, मग त्याच्या पैसे देऊन देत असतो. उदर काकू पैसे देत असतो. म्हणते मला सुभद्रा काकू चल ना म्हणते, मी एकटीच आहे म्हणते, सोबत राहते म्हणते, चल ना भेट होते म्हणते. काय जात बाई, आपल्या घरी पैसे नाही राहत, ओळखतात. काय करतो मग, आपलं भागवाच लागते. आता काय आई बाबाला मदत करा, आमच्या अशी पैसे नाही म्हणून येत बा, म्हणून माझी आई देते पैसे, मला लपू देते माझ्या भावाच्या. कुछ गोष्टी करते, कायच्या गोष्टी करते तर बारीक बारीक करते, जोराने बोलत नाही बिचारा. तुम्ही तुमच्यासोबत येतो मी, पण माझे पैसे नाही तर येत नाही मी. माझ्यापाशी पैसे आता हाय, माझ्यापाशी पैसे मागच्या माणसाने दिले म्हणून म्हणाली देतो म्हणून तुला पैसे उचणे. तू मोठी नाही करतो पप्पा. माझ्यापाशी नसल्यावर मी काय म्हणत होती. दिले ना मागच्या माणसानं 2000 रुपये दिले मला, गावले झाले होते माय. काय 500 रुपयात गावले जाणं होते. व करून आल्या तुम्ही, चला बाप्पा द्या. कायच्या गोष्टी मी आल्याबरोबर बंद केल्या, नाही तर गोष्टी करून आल्या ते चांगल्या. विचार लपून करू का अशी बोलतो तुम्ही ना, म्हणून भांडणं होते. ते सांगत म्हणून कोणाचं पटत नाही. आता काही ते लपून गोष्ट होय. दुकानातून राख्या आणाले, आता भावाले तर राख्या बांधाच लागते ना. ते काही लपून गोष्ट करून काय. आता तू होती दूर उभी, तुला काही जोऱ्या बोलू, इकडे ये तुला सांगतो गोष्ट, असं करणार आहे की? तुला एवढंच ऐकायचं होतं, जवळ यायला लागत होतं. गोष्ट मला या लागते, मी येऊ का तुमच्या सांगत? चल बाप्पा, चल तसं तर चल. किती रुपयाचे घेता हो तुम्ही, किती रुपयाचे घेता? मग मला बरं वाटते घ्याले. बयाला बोलतो मी ना. तू दुकानात असलं तेवढ्या रुपयाची काय लागते. आता काही दुकानात असले तेवढ्या रुपयाची काय लागणार. आता भाव काही आपण घरून माहिती नाही रे बाप्पा. तू किती रुपयाची घेतो आणि काय घेतो, भल्लीच चौकशीची धंदे. तुला तेवढ्या रुपयाची घ्यायची, तू तेवढ्या रुपयाची घे. आम्हाला वाटून तेवढ्या रुपयाची घेतो. तू काय टेन्शन घेतो नीरा, किती रुपयाच्या घेता आणि काय घेता. तू येथेच राहते घरानं. राहिले विचारायला लागून राखे आणायला चलतं काय म्हणून. मग म्हणून मला सांगितलं नाही. गेली ना ते दुकानाकडे, एकटीच गेली तर एकटीच दिसली मला. तुमचं काम असं म्हणून गेली असं. जो ना गेली तर 10 मिनिटं झाली आहे, लवेटची गेली. कायली गेली ते नाही माहित, पण दुकानात गेली मला एवढं माहित आहे. थोडी आली राखी घेऊन आली होते तर लस कामाची आहे बाबा तुमची मैत्री. घेऊन आली का व राखी, घेऊन आली का व? किती रुपयाच्या घेतल्या दाखव बरोबर. आम्ही तुम्ही त्यापाशी काय वर कसं आहे तर पाय बरं, चांगले आहे का तर पुरल्या का तर मला. किती रुपयाच्या वय सुवर्ण मस्त आहे. व मोराच्या पिसाचे आहे बाप्पा, मोठे चांगल्या घेतल्या होत्या. तो किती रुपयाला पडली. व श्री आहे बाप्पा त्याच्यावर, तर मोठे चांगले घेतले होते. तर तू चॉईस मस्त आहे व सुवर्ण. माग सांगे बाई, लस माग राहते ना राख्या. काय बाप्पा तोंडाचे भाव आहे बाप्पा. मी म्हटलं तिले 50 रुपयाची म्हणे. म्या ते म्हणे, मी म्हटलं बाई दे ना हो, दे ना म्हटलं 20 रुपयाची दे ना. लय नंदाला आला तिले म्या दे करू. आणि हे दुसरे लालवाले आहे ना, ते 10 रुपयाच्या होय. बाई माग नाही तर काय, सगळ्याच वस्तू महाग आहे ना. काय करतो मग आता, सगळ्या वस्तू महागच झाल्या. आता काय म्हणतो दुकानदाराला, ते लिहानाच्या गाडीचं भाडं हे ते लय ना. नवी 20 रुपयाच्या 35 रुपयाच्या दिल्या. जाऊ दे म्हटलं, घेऊन घेतल्या. मग काय करतं, कुठे फिरतं इथं तिथं. गेली फटकन घेऊन आली. गावले जातो ना उद्या मी. 10 रुपयाची मोठी चांगली आहे व. 10 रुपयाचीच घ्यायला लागत मला. मस्त चांगली आहे, मस्त आहे व, मला आवडली. 35 रुपयाची तरी दिली. हे करते ना घनगन म्हणून देते तरी आपल्यासारख्याला तर मिळातच काढते व. 50 म्हटलं काय 50च द्यायला लागते आपल्याला. मी घनगन करतो तू नाही करत. तू तर माझ्यापेक्षा भारी केस आहे व. 35 तरी दिले. तू तर 10 त्याची अशी लायकीची बाई आहे व तू. आणि दुसऱ्याला म्हणता अशी टर बोलत राहते. कधी पाहिलं काय उपट बोलत राहते. त्या सगळं काही मी बोलली नाही. मी बोलली आणि त्या सांगत तू काय माझ्या सगळं बोलू नको. कधी पाहिलं का सारखं बोलतच नाही. घनघन करते, नाशी करते. तूच बोलली सुधी आहे व. ती बरं सुवर्ण बोलू नको तिच्या सांगत. मस्त घेतले पण राख्या. कच्चली हो गावली तू. सांगितलंय नाही, एकटीच गेली दुकानात. आम्हाला सांगितलं नाही, आम्ही चाललो होतो. आताच म्हटलं आम्ही सुवर्णाला आवाज द्यायला जाऊ म्हणून. तू चालली गेली बाबा खरं म्हटलं असतं व. पण मला आता घाई आहे म्हटलं, काय बोलत जाते म्हटलं तुम्ही, म्हणून काही आवाज द्यायला नाही बाई. आम्हाला उद्या गाडी जायला लागते ना, म्हणून घेऊन घेतो म्हटलं. पॅक करून घेतो हटकर. कपडे पॅक करायचे आहे ना माय. अजून लेकरायचं करा लागते ना. लेकराचे कपडे मार कपडे घेऊन जा लागते. हे मोठं बेकार करते बाई माझे कपडे. काय करतो दिवस येत नाही व गाऊन, किती दिवस येत नाही तू. हे बाप्पा त्या राख्या ना तुम्हाला.
मस्त आहे, पण आवडले आम्हाला. पैशाचे म्हणा चांगले आहे, नाही तर मागच आहे ना बाई राख्या. कोणाला म्हणतं कोणाचं आहे माल असोय, काय घनघन करायला पुरट. ते चांगल्या घेतल्या पण आवडले आम्हाला. मी जातो आता. किती दिवस राहतो मग? एवढी बॅग भरून नेऊन आली तर बाप्पा. नाही आता 4-5 दिवस येतच नाही. तिला कमी दिवसाचा दौरा आहे व 4-5 दिवस म्हणजे काय लय झाले काय बाप्पा? ती म्हणजे 15-15 दिवस राहतात बिचारी, येतच नाही ना तू. 4-5 दिवस म्हणजे काहीच नाही त्यासाठी व असं काय बाप्पा 300 रुपयाचे झाले असं. त्या गुच्च्या दिसून आला मला किती मोठा. लय जणाला बांधतो वाटते बाप्पा राख्या. तिघ भाऊ आहे, 4-5 जण आहे, बाबा काका सगळे जण. अजून नाही मावस भाऊ आहे त्याइले. लय जण आहे ना व, पाहिजेच नाही तेवढ्या राख्या. सारख्याच घेतल्या असत्या होत्या नाही ना बिचारे. मग जाऊ दे म्हटलं अलग अलग घ्या म्हणून अलग अलग घेतल्या. काय करतो मग, आणि लय महागाई होते ते ना, म्हणून 10-10 रुपयाच्या घेतल्या. मग मी गुच्चा तर बंदच घेऊन घेतला लालवाला. जे आहे ना तेली बांधले. काय करतो पुट्टी तोडताळच करते तेली. कार्टूनच्या घेऊन देईन त्याच्या पसंत ना, ते त्याच्याच गावली. काय करतो मग घन करते लेकरं. मग खुशीसाठी नाही घेतले का भावाला बांधले? खुशीसाठी नाही घेतले का त्या? ते माझ्या पसंतीची आवडत नाही. ती तिच्या आजीला घेऊन येते घेऊन येते. मी काही टेन्शन नसतो घेत. तिला आवडत नाही ना, आपल्या मागं लावते टिंगरी, म्हणून मी काही ऐकत नसतो. तिची आजी पाहिजे ते पाहिजे बरोबर आणते. त्या भले आवडलं बाई. त्या राखे मस्त घेतले, पण त्या मस्त घेतल्या मला लस आवडले. त्याच्यात तो माहिती कामं व्हायचे आहे हो. वाटतीचे कामं व्हायचे आहे ना, ते तिच्यासाठी राखे आणायला जाईन का तो. मी जातो त्याच्या संगत, पण माई कामं व्हायची ते कामं करून ती भरकून गेली. आता दुपारी गावली जातो ना मी. बहिणी येते का वा? त्या बहिणी येते काय म्हणून बाप्पा गाई एवढी भली खुशीत दिसून आली. माझ्या बहिणी येते बाई म्हणून तेवढ्या खुशीत आहे मी. आलोय दिवसानं भेटून आली ना बिचारी माई, नाही तर भेटत नाही होत. या वेळेनं सगळेजण येऊन आले, जास म्हटलं. आता काय भली मजा येते सगळेजण आल्या म्हणजे. बुडीले दाखवतो ना, माझ्या जवळ दाखवतो ना, ठेवून देतो त्या जात बसून मग दुकानात. जातो बाई मग. तो भलीच गाईत होती बाप्पा. सुवर्णा नाही तर उभी राहते. आज तिले टेन्शन आहो कामाचं. चल मग फटकन दुकानात चलतो ना. चलवा बात घरून पैसे घेऊन येतो. थांबा तुम्ही. घरून यायला लागते. नीरा बॅग तर वाळकतो तू. नीरा पैशाची बॅगच त्या जवळच राहते. कायले आता पैसे पाहिजे तुले? हे ना पैसे जास्त पाहिजे. दुकानात गेलो म्हणजे खरेदी करतोच ना जास्त. जाऊ दे ना, घेऊन येतो बात. 500 रुपये घेऊन येतो मी. थांब बाप्पा लवकर येतो. कोटे ब्रह्मांड कुमाराज विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक से गाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. गणगणात बोते गणगणात बोते गणगणात बोते. तिथे आजीला पाठवत तुम्ही. काय आजीची देवपूजा होऊ दे ना. आजी देव करून आली ना, मग जायचो. मग भावीची पाहिजे आजीला सांगतो. पप्पा सांगतो. खुशी दीदी कुठे गेली? ती लढत मग तिला घेऊन जायला लावतो आजी संगत. खुशी दीदीला म्हटले चल म्हणून घरी, ती आली नाही. मग मी काय म्हणतो तिला लाटा आणायला जाऊ म्हणून आम्ही. आजी आवडते तिला. कोण सांगितलं नाही दीदीले? आपली दीदी नव्हे काय? असं करत असते काय तू? शादी लेकरू नाही काय माया? चालू बाप्पा कांचन तुझं. आई पाशी काय सांगून आली बाप्पा कांचन? नाही राख्या पाहिजे म्हणते तिले. राख्या पाहिजे तिले. घेऊन द्या दोघीले. खुशीले नीले घेऊन द्या. ते बाहेर खेळून आली म्हणते. तिले घेऊन जा. दोघीले घेऊन जा. राख्या घेऊन द्या. बावल्याचे दे दादा घेऊन दोघीले. साठी येणं लागते का बाई? सांगून दे मग. एखादं मला घेऊन येतो. माझ्यासाठी घेऊन येतो आणि त्यासाठी घेऊन येतो आणि लेकराईसाठी घेऊन येतो. पिढची गेली बाई. सुवर्ण अजूनही आली नाही. कुठे अटकली तर. कोणी आवाज देते, कोणी बोलते. जरा असं वेळ येईन ना. बाई मी आली. कृष्णा राख्या बाई पा चांगले दिसून आले. मस्त आहे. चांगल्या होय चांगल्या. मग किती रुपयाच्या मस्त आल्या व मोराच्या? 10 रुपयाच्या बनी नाही म्या 35 रुपयाच्या लावल्या बाई. आणि चांगल्या आहे ना. हो चांगल्या भेटल्या. पैशाच्या म्हणाल चांगल्या आहे व. नाही तर दाखवतच नाही ना बाई. मस्त आणल्या व. आणि भावही मस्त केला त्या. चांगल्या भेटल्या 35 रुपयाच्या. नाही तर किती महाग आहे बाई राख्या. नाही मागून पाहा लागून कमी भावात. मी मागितले त्याने सांगितले तेवढ्याच रुपयाचे घेतो. मला आवडलं. मस्त आहे. हिच्यासाठी अशाच घेऊन येजा ना आई. हिच्यासाठी घेऊन येजा. कोणी सांगितलं कृष्ण मी आणले असते मग. जेव्हा घाई होती बाप्पा. काय सांगू म्हटलं, राहू दे म्हटलं, म्हणून काही सांगितलं नाही मी. आई आणतेच म्हटलं. आई अशाच ना माझ्यासाठी. बाई त्यासाठी अशा सांगतो. हो बाई तयारी करणं. एसटी चालली जाईल ना अजून. त्या मागं एकच टाईम आहे. जाईल लवकर फटकन तयारी रे कर. राहू दे काम मी करतो. मग तिकडून आल्या म्हणजे राखी घेऊन येतो मग करतो. राहू दे जे कपडे कर. ताई फटकन करतो मी. बाहेर गेली हो खेळाले. अजूनही आली नाही. तिला आणा लागतो तर बिचारे राखीने दिले तिला घेऊन. काय करतो तूही बरीच आहे बाप्पा. तिच्यासाठी कोण नाही आणले? उद्या आता मी आईच्याच कोण घेऊन देईन ना तिला. जाऊ द्या तयारी करायला. घेऊन या तुम्ही तिला. घेऊन या लवकर बाहेरून.
इथं कराबत करून देतो मी तिची तयारी. जा तुम्ही करून घ्या पटकन. तिचे हात पाय धुवून देतो मग मी. सो बाई आजी बशी बस. देते ना आजी, नांदा घाल लावतो तू, देते ना घेऊन.